नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार 5 मे. अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. अभिमानासारखा परमार्थाचा मोठा दुसरा शत्रू नाही. चित्रशुद्धीच्या मार्गात अभिमान मोठी धोंड आहे. म्हणून सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानातून सोडवण्याची सतत प्रार्थना करावी. विनाशी फळाच्या आशेने केलेले कोणतेही कार्य सुख देत नाही. भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे. भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा, म्हणजे भगवंताकरता भगवत प्राप्ती अशीच आपली भावना दृढ होत जाईल. खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे. त्यामुळे अभिमान न धरता प्रपंचात कर्तव्य कर्म करत राहावे. कोणाचेही मन दुखू नये. सत्संगात राहावे. गुरुला शरण जावे आणि नामस्मरण करीत राहावे. धन्यवाद.